This is Mayuri Deshmukh, your coach for fitness, wellness and health. Today I have my friend and my colleague joining me. Her name is Sharvari Godse. She's a fitness coach in Mumbai and I'm just gonna ask her that can you just introduce yourself to my viewers. Let's go in Marathi and English, I think, because we are comfortable in both. My name is Sharvari Rajaram Godse. I'm a student of BSc Sports and Exercise Science. Just completed my degree and I'm a personal trainer too. And yes, I'm coaching since last 4 years now. Tell us a little more, like give us a little background की तू चालू कसं केलं फिटनेस जर्नी मध्ये की तुला फिजिक बिल्ड करावं असं कधीपासून वाटावं लागलं. तर बरीच मोठी गोष्ट आहे, पण एकदम शॉर्टमध्ये सांगायचं म्हटलं तर मी एक प्लेयर आहे. लास्ट 10 इयर्सपासून मी खेळते. 10 वर्ष झाली. कबड्डीपासून स्टार्ट केलं होतं. खेळायची खूप आवड होती लहानपणापासूनच. मग कबड्डीतून स्टार्ट केलं, फिटनेस सुरू केला सोबत. मग हळूहळू तसंच कंटिन्यू करत करत एक इन्सिडेंट झाला होता. त्यामध्ये मला इंजुरी झाली कबड्डी खेळताना. मग त्या इंजुरीनंतर सगळंच बदललं. खूप काय त्याआधी म्हणजे फक्त खेळच होता. त्यानंतर मग फिटनेस काय असतं, जिम ट्रेनिंग काय असतं, स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग काय असतं, अशा खूप साऱ्या गोष्टी समजल्या. मग मला ACL सर्जरी झाली होती माझी. 2 लिगामेंट तुटलेले खेळताना. ती मेजर इंजुरी होती. हां, सगळ्यात मोठी इंजुरी आणि म्हणता येईल की U-turn होता लाईफमधला एक. त्याच्यानंतर तुला फिटनेस बद्दल माहिती घ्यावीशी वाटली असं? हो, खूपच बदलाव झाला त्यानंतर लाईफमध्ये. मग त्या इंजुरीनंतर मी थोडं लक्ष दिलं की आता काय करायचं, कसं करायचं, कारण की खूपच कमी वयात झालेली इंजुरी. 17 असेल माझं वय. आम्ही 11वीत होते. पीक मध्ये खेळत होते. म्हणजे जस्ट मी जेव्हा स्टार्ट केलेलं कबड्डी, पहिले स्टेट लेवल खेळले, नंतर मग नॅशनल कॅम्प केला, नंतर मग नॅशनलसुद्धा खेळले आणि नॅशनलवरून आले आणि दुसऱ्या दिवशी मॅच खेळताना लिगामेंट ब्रेक झाला. आय थिंक ते जे एज ग्रुप असतं 16-17 ते आपलं युथचं पीक एज असतं आणि तिथून खूप गोष्टी डिसाईड होतात की पुढे तुमचं लाईफ कसं होणार आहे ॲज अन ॲथलीट. आणि कसं होतं, जर त्या एजमध्ये जेव्हा पीक टाईममध्ये तुम्हाला लागतं ना, ते तुम्हाला मेंटली पण खूप जास्त म्हणजे खूप चेंज होतो मेंटली पण, की आता करायचं काय, आता 17 वय आहे आणि आता सर्जरी करायची की नाही, अशा खूप साऱ्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये होत्या तेव्हा. पण मग तुला गाईड कोणी केलं ह्याच्यावर की पुढे काय करायचं, पुढे कसं बघता येईल तर नो वन म्हणता येईल तेव्हा, कारण की कोणालाच माहिती नव्हतं की काय करायचं वगैरे. इंजुरी झाली, आता करायचं काय पुढे. तर मग थोडाफार असं इकडे तिकडे बघून फिजिओ ट्राय केला, पण काहीच झालं नाही त्याने. नंतर मग 3 महिने असेच गेले, काय ना काहीतरी पुढे पाठी करता. मग शेवटी ठरवलं की चला आता तर सर्जरीच ऑप्शन आहे लास्ट. मग सर्जरी केली. हां, ते पण माहिती नव्हतं आता कसं करायचं. मग थोडं इकडे तिकडे घरच्यांनी थोडं विचारून वगैरे. हां, मग झाली, सर्जरी झाली. त्यानंतर मग आता रिहॅब जो हा वर्ड आहे तो मला तेव्हा माहीतच नव्हता खरंच, की रिहॅब असतं काय हे, म्हणजे हा प्रकारच नव्हता माहिती. मला एवढं माहिती होतं सर्जरी झाली आहे. आता ते जे नॉर्मल फिजिओ असतात ना, ते काय करतात की तुला फक्त एक जनरल पब्लिकसारखं ट्रेन करतात. म्हणजे तू वॉक करू शकशील, परत नॉर्मल रन करू शकशील असं. पण फॉर अन ॲथलीट, म्हणजे ॲथलीटसाठी खूप डिफरंट असतं ते परत त्या लेव्हलला पोहोचायला, कारण की तुला परत खेळायचं आहे. या सगळ्यामध्ये किती वेळ गेला तुझा? असं म्हणता येईल तर म्हणजे 2 वर्ष तर मला परत वेळच गेला. असं तर आयडियली 6-7 महिन्यामध्ये झाली पाहिजे रिकवर, पण ते डिले एवढं होत गेलं कारण की माहीतच नव्हतं काय करायचं. सो एवढं सगळं ACL टायर खूप मोठी गोष्ट आहे, कारण करिअर पूर्ण चेंज होतं पुढे. तर तुझ्या घरच्यांची रिॲक्शन काय होती की आता काय करशील, पुढे काय करशील? तर पहिले तर सगळे शॉक होते ऑफकोर्स, आता एवढं. आणि मला थोडंसं ह्याच्याबद्दल पण सांग की तुला कुठे इंजुरी झाली, म्हणजे तू कबड्डी खेळतानाच झाली ना ऑन फील्ड? येस. आणि तुझा परत याचा एक्सपिरियन्स काय होता, तू कुठे होतीस झालं तेव्हा गोष्ट अशी होती की खूप म्हणजे ती मॅच जी होती ना, ती महत्त्वाची पण नव्हती जी मी खेळायला गेलेली. आणि असं बोलतो ना आपण की ते होणारच होती ते आता इंजुरी, कारण की मी ऑलरेडी खेळून आलेली नॅशनल्स. तेव्हा एक म्हणजे लॅक होतं की मला तेव्हा न्यूट्रिशन आणि मला तेव्हा रेस्ट केलं पाहिजे होतं. मी नॅशनल्स खेळून आलेली दिल्लीवरून. असं फुल
टायर्ड हा. अशा झोन मध्ये होतीस. हा म्हणजे टायर्ड होती, रिकवर्ड नव्हती आणि ट्रॅव्हल करून आले आणि परत गेले लगेच खेळायला match ला परत. गेले. हो. आणि एक डिफरन्स झालेला की पहिले कसं कबड्डी मातीत खेळायचे खूप आणि ते सडन मॅट वरती आलेलं प्रो कबड्डी नंतर. मग ते जे मातीत खेळणं आणि मॅट वरती खेळणं खूप वेगळं आहे. म्हणजे मातीमध्ये तुम्ही पडले, घासलं विसलं की होतं ते. म्हणजे आई बाबा तिथे आले का तुला? नाही, मला लागलं तेव्हा माझे कोच पण नव्हते तिकडे, कारण की ती मॅच एकदम नॉर्मलच होती. मग कोचला पण माहिती नव्हतं. मग त्यानंतर मग घरी गेले तेव्हा थोडंसंच लागलेलं, पहिल्यांदा लागलेलं तेव्हा. मग त्याच्या 4 दिवसांनी परत एक टुर्नामेंट होती देवगडला. तिकडे गेली आणि पहिल्याच रेडला परत लागलं. अच्छा. तेव्हा खूप मेजर झालं. म्हणजे तेव्हा मला असं वाटलं की झालं आता, खूपच मेजर झाली आहे, कारण की उठताच नाही आला तेव्हा. मग त्यानंतर मग म्हटलं आता थांबावं लागणार. मग तिथल्याच हॉस्पिटलमध्ये गेलीस? नाही, तिकडे काहीच केलं नाही, कारण की तेव्हा असं टाइम होता की आम्हाला माहीतच नाही, आता लागलंय तर असं होतं की आता रेस्ट करा. पण तेव्हा जे पेन होता आता ते सांगू शकत नाही त्यावेळी झालेलं तेव्हा. मग त्यानंतर मग मी तरी त्या टुर्नामेंटमध्ये पूर्ण वेळ होती, खेळली नाही, नंतर बाहेर बसली सबस्टिट्यूशनमध्ये. पण ती पूर्ण टुर्नामेंट खेळली. तिथून पुण्याला गेलो परत दुसरी टुर्नामेंट खेळायला. मग तिकडे थांबली. मग असं 10 दिवस तर त्यामध्येच गेले. मग घरी आली. मग तोपर्यंत ते बोलतात ना, नॉर्मली थोडं स्वेलिंग वगैरे होतं आणि वॉक वगैरे करायला येत होतं. आता लिगामेंट्स तुटलेत तर आता ते तेव्हा काय माहिती नाही. मग म्हटलं, मला असं वाटलं होतंय वाटतं बरंच होतं ना हळूहळू. मग नंतर हळूहळू जेव्हा मी चालत होती, चालताना मध्येच पडायची चालताना. काहीतरी गडबड आहे, कारण की जेव्हा पण पडायची मग 2 मिनिटं कुठेतरी जागा बघा आणि तिथे असं बापरे बसायला लागायचं. म्हणजे बसा आता जरा, थोडं दुखतंय आता. आणि हे सगळं मुंबईच्या हेक्टिक लाईफ मध्ये चालू होतं. आणि मी 12वीला होते, त्यात 12वीचा अभ्यास. मग त्यानंतर हळूहळू तेच झालं. मग घरच्यांची रिएक्शन अशी होती की आता करायचं काय, ते कोचला विचारत होते घरचे की काय करायचं. पण कोच पण त्यांनी पण सांगितलं की आपण बघूया, डॉक्टरकडे वगैरे जाऊया. मग चेक केलं. मग घरचे फारच सपोर्टिव्ह होते माझ्या इंजरीमध्ये, असं म्हणता येईल. त्यांचाच किती काय झालं तरी घरचे आपल्यासोबत असतातच. मेजर इंजरी म्हणजे त्या फेजमध्ये बोलता येईल. मग त्यानंतर सर्जरी केली, 1 वर्ष झालं. त्यानंतर मग जिम जॉईन केली. मला फिजिओने सांगितलं जिम जॉईन करायला. मग तिथून स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग सुरू झालं ऍक्च्युली. की मग त्यानंतर लॉकडाऊन आलं. त्यामध्ये मग मी एक जिम मध्ये जायची. तिथे त्या दादाने सजेस्ट केलं की तू शिकव असं. तर मी म्हटलं की बघूया, ट्राय करूया, शिकवता येतंय जिम मध्ये, कसं होत आहे. मग शिकवायला सुरू केलं. मग तो म्हटला की हा कोर्स आहे, तू एक कोर्स कर, मग तुझ्याकडे एक सर्टिफिकेशन राहील. मग तो कोर्स केला आणि मला खरंच खूप खूप नॉलेज मिळालं तिथून असं सगळं चेंज झालं त्यानंतर, त्या फेज नंतर. आणि मग 12वी नंतर तू काय डिसाईड केलं होतं पण की काय करायचं? 12वी नंतर तर डिसाईड केलं, कारण ते एक सगळ्यांचा प्रश्न असतो की पुढे काय. 12वी तर केली कशी बशी त्या सर्जरीमध्ये. नंतर मग ठरवलेलं नेव्हीमध्ये जायचं, पण ते डिफेन्समध्ये जायचं होतं. पण स्कार्स वगैरे आले, मग ते थोडंसं प्लॅन हे झालं. मग त्यानंतर म्हटलं बघूया आता काय होतं ते पुढे. मग असं म्हणता येईल ते जे शिकवणं स्टार्ट केलं जिममध्ये, तिथून ती न्यू जर्नी, म्हणजे तो युटर्न करून असं न्यू जर्नी स्टार्ट झाली तिथून. मग तिथून मग शिकवायला सुरू, ते सर्टिफिकेशन केलं, स्वतःला ट्रान्सफॉर्म केलं. आधी मी खूपच बारीक होते, म्हणजे आय वॉज 46, एकदम अशी 46 kg पातळ, म्हणजे असे मसल वगैरे दिसायचे पण एकदम बारीक. मग 8 kgs गेन केलं 4 months मध्ये, छान एकदम डाएट वगैरे, स्ट्रेंथ ट्रेनिंग करून. आणि मग जो कॉन्फिडन्स आला की आता पाय पण बरा होतोय, ताकद पण येते, तिथून मग ते पुढे 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 पुढे. स्पोर्ट्सचं पुढे कसं गेलं तू मग? कारण तुला एवढी कॉम्पिटिंगची सवय असते, तो एक माइंडसेट असतो. मग त्यानंतर ते लॉकडाऊनच्या फेज नंतर, लॉकडाऊनमध्ये सगळं प्रिपेअर केलं. त्यानंतर परत कमबॅक केला कबड्डीमध्ये, ज्युनियरमध्ये परत सिलेक्ट झाले. त्यानंतर परत दुसरा फेज आला लॉकडाऊनचा. मग तिथे ते ब्रेक झालं. मग आता जिम मध्ये वजन उचलत होते, मग पॉवर लिफ्टिंग मध्ये घुसले. त्याच्यात मध्ये जिथे आपण भेटलो, जिथे मयुरी देशमुख भेटले मला. मग तिथून सुरू झालं पॉवर लिफ्टिंग. तिथे मस्त 100 किलो जात आहे, एकदम पायाची ताकद कट्टाकट्टी आपली कॉम्पिटिशन होते. हो एकदम छान. आणि चेंजिंग रूम मध्ये आम्ही फक्त शिवाय देत होतो की कसे कॉम्पिटिशन आहेत, काय हे परत खेळायचं नाहीये असं करून, की आम्हाला वेगळं काहीतरी करायची गरज आहे. ऍक्च्युली पण छान होतं. तेवढाच आपलं कॉन्व्हर्सेशन होतं लास्ट, काय करते. म्हणजे असं झालेलं की तू पण ट्रेनर आहे, अरे मी पण ट्रेनर आहे.
पुढे आपण कधी भेटू असं विचार नव्हता. हो म्हणून इंस्टाग्राम सोशल मीडिया थ्रू मग फॉलो करून मग सुरू झालं. मग हा तिथूनच ते पॉवर लिफ्टिंग, मग वेट लिफ्टिंग केलं. त्यामध्ये तर अजून वेट लिफ्टिंगचे मुवमेंट्सच किती जास्त आहेत, कॉम्प्लिकेटेड आहेत, प्रोन पण आहेत आणि तुला पण त्यामध्ये अजून कॉन्फिडन्स वाढला. आणि एक माझी ट्रेनिंग होती लॉकडाऊनमध्ये, एन्ड्युरन्स ट्रेनिंग. पूर्ण एका ॲथलीट सोबत मी सकाळी ट्रेन करायचे, जो 100 to 400 मीटर असा ॲथलीट होता. त्यासोबत ते एन्ड्युरन्स रन, फाट लेग सगळे मध्ये पण घुसली का तू? नाही म्हणजे तेव्हा असं होतं की फक्त वर्कआउट करायचं, असं फक्त वर्कआउट करायचं आणि मग परत तो म्हणजे असतं ना एका ॲथलीटला की आता मी फिटनेस मध्ये कसं परत आणू, मी एकदम खाली आले, आता मला परत रिटर्न यावं लागेल. म्हणजे एक असतं ना की आपलं फिटनेस कमी झालं की स्वतःला पण वाटतं की नाही 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 असं कसं होणार. मग त्यामुळे मी ते एन्ड्युरन्स रन वगैरे सगळं स्टार्ट केलं. मस्त 400 मीटरचा एन्ड्युरन्स रन वगैरे करायचो, फाटलेग करायचो, असे शटल रन्स. त्यामध्ये जे एन्ड्युरन्स आणि जे फास्ट ट्विच फायबर सगळे मसल्स एकदम चांगलेच स्ट्रॉंग झालेले. मग त्यानंतरच ते पॉवर लिफ्टिंग झालं. हळूहळू एक फेजमध्ये म्हणजे जे पण मी ट्रेन केलं ना एवढ्या वर्षांपासून, त्याचं ॲडॅप्टेशन खूप चांगलं आहे अजूनपर्यंत. म्हणजे आता पण मी कधीही जाईन असं रनिंगला वगैरे ना, तर ते ॲडॅप्टेशन अजून पण आहेत की मी कधीही करू शकते. तीच अजिलिटी, मेमरी पण चांगली, मसल मेमरी डेव्हलप झाली आहे. मग तेच आहे की तुम्ही जेवढं कन्सिस्टंटली करता ना. आणि मी असं ऐकलं की तू जुडो पण खेळतेस. हो, ते आताच 1 वर्ष झाले. 1 वर्ष म्हणजे तू बऱ्यापैकी आता स्टेट तर खेळली आहे. आता मी कॉलेजमध्ये BSc स्पोर्ट्स सायन्स घेतला, तिकडे मला एक कोच मिळाले. ते मला असं रँडमली सारखे पाठी लागलेले की तू 100 किलो तर उचलतेस, मग 50 किलोच्या मुलगीला तर उचलून फेकू शकतेस, असं मला ते सारखंच बोलायचं. फेकू शकते. हा, जुडो असा स्पोर्ट आहे ना जिथे असं उचलायचं आणि खाली फेकायचं असतं. ते खूप मस्त आहे. त्यामध्ये टेक्निक पण इम्पॉर्टंट असते. मग ते सर ॲक्च्युली आमच्या स्पोर्ट्स कोऑर्डिनेटर आहेत कॉलेजमध्ये, ते असं म्हणायचे की 50 किलोच्या मुलगीला उचलून फेकशील का, एकदा येऊन ट्राय तर कर. सो 2-3दा ते बोलत होते. मग म्हटलं चला एकदा ट्रायच करूया, एवढं बोलतायत. सो सुरुवात तिथून झाली आणि मग त्याच्यात पण कॉम्पिटिटिव्ह मध्ये घुसली. त्यामध्ये असं ते कॉम्पिटिटिव्ह किडा आहेच आधीपासून. ते तर आहे, कॉम्पिटिशन. मग युनिव्हर्सिटी खेळत होते, मग युनिव्हर्सिटीमध्ये होते. मग सर बोलले युनिव्हर्सिटीला कम्पीट करून बघूया कुठपर्यंत. मग केलं. मग तिथून मग परत स्टार्ट केलं. 1 वर्ष असं होतं की ठीक आहे मेडल्स नाही आले, कारण की आत्ताच स्टार्ट केलेलं ना. मग थोडं असं अप्स अँड डाऊन्स होतं की आता करू नको करू. आणि कसं होतं ना, जेव्हा तुम्ही एका खेळाशी रुजलेले असतात, म्हणजे कबड्डी हा माझा रुजलेला खेळ आहे, त्यातून तुम्हाला बाहेर येऊन दुसऱ्या गेम मध्ये तुमचं मन लावायचं. मग असं वाटतं की आता ते करू, ते करू. दोन्ही स्पोर्ट्स खेळते. हा, दोन्हीच. पण एक खूप चांगलं होतं की दोन्ही स्पोर्ट रिलेटेड आहेत. म्हणजे तुम्ही असे 2 स्पोर्ट्स खेळू शकता जे रिलेटेड आहेत. कबड्डीचे जे माझी एजिलिटी होती किंवा जे फुटवर्क होतं ते मला जुडोमध्ये खूप कामाला येतं. तुझं काही फुटेज जर असेल तर आपण इथे ते लावूया. हो, लोकांना कळायला की हा स्पोर्ट काय असतो. आणि जुडो तर खतरनाक गेम आहे. जुडो तर मी बघितले तुझे व्हिडिओज. मी म्हटलं मी शर्वरी बरोबर असेल तर मला काही टेन्शन नाहीये. डायरेक्ट कोणी डायरेक्ट खाली फ्लॅट. ऍक्च्युली जुडो हा सेल्फ डिफेन्स गेम पण बोलू शकतो. म्हणजे उचलायचं आणि डायरेक्ट समोरून कोण काय आलं एस्केप करून डायरेक्ट खाली. बरं, मला तुला एक इंटरेस्टिंग नाही म्हणता येणार, एक ऍक्च्युली जनरल प्रश्न आहे पण हा मुलींकरता थोडा प्रश्न आहे की तू आता इतके वर्ष वर्कआउट करतेस म्हणून तू जे डेव्हलप केलंय स्वतःला ते अर्न केलंयस, राईट. पण ह्याच्यावर इतर लोकांचं, तुझ्या कम्युनिटीचं काय म्हणणं असतं की एक मुलगी असून एवढी मस्क्युलर दिसते, फिजिकली खूप ऍक्टिव्ह आहे, स्ट्रेंथ तुझी वेगळ्या लेवलवरती आहे तुझ्या बाकीच्या लोकांशी कम्पेअर केलं तर त्यांचं म्हणजे जजमेंट कसं असतं तुझ्याबद्दल, की असं नेगेटिव्ह जजमेंट असतं का पॉझिटिव्हली बघतात, ॲडमायर करतात का उगाचच काहीतरी कमेंट्स करतात? समजलं. आता यावर चांगला प्रश्न आहे हा. पहिले तर खूपच कॉमन आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आता स्टार्टिंगला मी जेव्हा खेळत होते ना, जेव्हा तुम्ही एक स्पोर्ट्स खेळता तर सपोर्ट आहे. माझ्या सगळ्यात मेन तर माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे माझ्यासाठी. मग कम्युनिटी काय बोलते नाही बोलते त्याचा फरकच पडत नाही आपल्याला. मग त्यामध्ये 2 पार्ट येतात, पॉझिटिव्ह पण बोलतात, निगेटिव्ह पण बोलतात. पण माझ्या केसमध्ये आहे की अजूनपर्यंत तर निगेटिव्ह जास्त कॉमन झाले नाहीत, पॉझिटिव्हिटी जास्त आहे अजूनपर्यंत. कारण की
जेव्हा तुम्ही विन करत राहता ना, की तुम्ही खेळताय, तुम्हाला रिझल्ट पण मिळतोय तुम्ही जेवढी मेहनत करताय. बरोबर. मग ते कम्युनिटीला वाटतं की हा करते तर रिझल्ट पण आहे असं. आणि ॲज अ गर्ल माझ्या घरून तर कोणच स्पोर्ट्समध्ये नव्हतं. मी पहिलीच मुलगी आहे माझ्या फॅमिलीमधून मीच करते. थोडं नवीन नवीन वाटतं. पण ते लहानपणापासूनच खेळते ना, त्यामुळे काय वाटत नाही त्यांना माहिती खेळतच राहणार. त्यांना तर एवढी सवय झाली की मी आता नॅशनलचं मेडल आणलं तरी पण ते बोलतात ठीक आहे, नॉर्मल एवढं नॉर्मल झालंय ते घरामध्ये आता. मग कम्युनिटीमध्ये बघायला गेलं तर मी बॉडी बिल्डिंग सुद्धा केली आहे. आता एवढे मसल बिल्ड झालेत की म्हटलं चला ट्राय करून बघूया जाऊन पोझिंग. मग तेव्हा खूप असे प्रश्न होते की आता काय बोलतील. तर थोडं घरच्यांचं पण असतंच आपल्याला, असं मराठी आपण जेव्हा घरात असतो आपण तर होतं ते थोडंफार होतं. म्हणजे इन रिअल म्हणजे तुला खरं नाही वाटणार, माझ्या आजूबाजूचे लोक मला म्हणतात अरे तू केवढी मस्क्युलर आहे. पण माझा भाऊ आत्तामध्ये US ला जाऊन आला आणि तो तिथे एका जिममध्ये ट्रेन करत होता. जनरल ओपन जिम होतं. तिथे त्याला एवढ्या तगड्या मुली दिसल्या की मला परत येऊन म्हणतो हे काय केवढी बारीक आहेस तू, जरा तगडी हो अजून. हे काय बाहेर मुली काय करतात बघितलंय का? म्हणलं अरे तू बाहेरचं सांगतोय, इथे जरा बघ. खरंय, जेव्हा आपण त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन बघतो ना, जेव्हा आपल्यापेक्षा चांगले लोक आपल्याला दिसतात तेव्हाच आपल्याला कळतं की आपल्याला अजून करायची गरज आहे. मग तेच आहे, इंडियामध्ये मुली खूप कमी ट्रेन करतात, म्हणजे फारच कमी ऍथलीट्स दिसणार तुम्हाला. एकत्र येण्याचं मोठं कारण एक हे. बरोबर. हो, कारण आजूबाजूला खूप असे थंड लोक असली किंवा एवढे मोटिवेटेड नसले एक्सरसाइज बद्दल किंवा स्वतःचं फिजिक मेंटेन करण्याबद्दल, तर आपल्याला पण असं वाटतं की हा ठीक आहे, सगळं ठीकच आहे ऍक्च्युअली. पण कोणी आपल्यापेक्षा फिट दिसत असेल तर मग आपल्याला एक मोटिवेशन राहतं की अरे हे पण आपण करू शकतो किंवा आपण पण ट्राय केलं पाहिजे त्या लेवलला पोहोचायला. यामध्येच मी तुझा एक्झाम्पल देईन, कारण की जेव्हा मी तुला बघितलं मी म्हटलं नाही ही मुलगी तर करते. कारण की टू बी ऑनेस्ट असं बघायला गेलं तर असं एकदम छान दिसणाऱ्या मुली वगैरे असतात ना, त्याचं घरी आपलं स्किन केअर करा, हे करा ते करा, अजिबात जिम मध्ये जाणार नाही, काय करणार नाही असं. ते फक्त ऍथलीट्सच दिसणार तुम्हाला की ट्रेन करतायत एकदम. आणि ते पण असतं उन्हात कोण जाणार, उन्हामध्ये कोण काय करणार, असं पण असतं. मग त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन जे करतात ना ते इन्स्पायर करतात. आणि त्यामध्ये तू खूप इन्स्पायर केलंस मला. मी म्हटलं नाही आहेत मुली पण आहेत म्हटलं, त्या करतायत. जेव्हा मी तुला भेटली तेव्हा मला खरंच वाटलं की नाही करतात, मुली पण करतायत. आणि ऍक्च्युली ऍज अ ट्रेनर म्हणून पण पाहिजेत. आता मी जेवढ्या जिम्स मध्ये काम केलं, प्रश्न तोच होता. आता जेवढ्या की ऍज अ प्रोफेशनल या इंडस्ट्रीमध्ये, बरोबर, या इंडस्ट्रीमध्ये पाहिजेत अजून. तुझा काय एक्सपिरियन्स आहे? कारण तू बऱ्याचशा जिम्स मध्ये काम केलंय. हो, ऑल ओव्हर मुंबई तू फिरतेस, आता सुद्धा ट्रेनिंग करता. मी ज्या जिम मध्ये काम करत होते तिथून मग मी विचार केला की चला बघूया अजून कुठे कसं काय काय चालतं. मग मी बऱ्याच अशा सिलेब्रिटीज जिममध्ये, आता मुंबईमध्ये माहिती आहे ना सगळे सेलिब्रिटीज असतात, मग जाऊन बघितलं कसं. जेवढ्या जिम्समध्ये गेली ना मी एकटीच मुलगी होते, एकटीच ॲज अ कोच. ॲज अ कोच ॲक्च्युली. आणि बाकी सगळे मेल ट्रेनर्स, फिमेल ट्रेनर फक्त मी एकटीच. मग मी म्हटलं अरे इथे कुठेतरी खटकतं. कारण की कधी कधी काय होतं ना, जिममध्ये समजा आता फिमेल्स येत आहेत, त्यांना असं असतं की मुलगी ट्रेनर असली पाहिजे, थोडं ते कम्फर्टेबल असतं आणि थोडे कम्फर्टेबल असतात ते बोलताना वगैरे सांगताना असतं असं. कारण आपण पण म्हणतोय की मुली सुरुवातच करत नाहीत. हो बरोबर. मग मी त्या एन्व्हायरमेंट मध्ये गेल्यावरच तुला असं सगळं फुल मॅस्क्युलिन एन्व्हायरमेंट असेल तरी कदाचित सुरुवात करायला अवघड जाईल. ते तर आहे. आणि मुलींनी ऍज अ ट्रेनर म्हणून पण हा खूप चांगला स्कोप आहे. मी बोलेन असं करिअर पण स्कोप मी तुम्हाला एक सांगेन की करा, ट्रेनरला फारच स्कोप आहे आणि गरज आहे राहतात त्याची. म्हणजे आणि तुम्ही असं एका ह्युमनला किंवा समोरच्याला हेल्दी बनवताय, म्हणजे तुम्ही काहीतरी त्याच्या लाईफमध्ये ऍडिशनल त्याला देताय. हा, की तू हेल्दी राहतोयस. जेवढे डॉक्टरकडे पैसे घालतात ना, तुम्ही तेच जिममध्ये स्वतःवर इन्व्हेस्ट कराल ना, तर तुम्हाला कधीच लाईफमध्ये पुढे पैसे असे घालायची गरज नाही. गंमत सांगू, सो माझे दोन्ही आई वडील डॉक्टर आहेत. तर ते मला कधी कधी म्हणतात की तुला एवढे पोस्ट का बनवावे लागतात, एवढं सोशल मीडियावर ऍक्टिव्ह करावं लागतं, हे एवढा वेळ का देतेस तू त्या गोष्टीला. तर त्यांना मला एक्सप्लेन करावं लागतं की तुमचं जे प्रोफेशन आहे ती गरज आहे, नेसेसिटी आहे. की कुणी प्रेग्नेंट आहे तर त्यांना तिथे जावंच लागेल त्या नर्सिंग होममध्ये, काही ऑप्शन नाही आहे त्याला.
किंवा कुणाला काही आजार झाला असेल तर त्यांना तिथे पोचावंच लागेल. पण आपल्या प्रोफेशनचं तसं नाही आहे. हे प्रिव्हेंटिव्ह गोष्ट आहे. बरोबर. की मला त्या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत म्हणून मी आता हे करणार आहे. सो त्याच्याकरता खूप मोटिवेशन लागतं, त्याच्याकरता कोणीतरी समोर आयडियल लागतं. तर म्हणून त्या गोष्टी सारख्या दाखवत राहाव्या लागतात, बोलत राहाव्या लागतात की अरे तुम्ही हे मिस आउट करताय जर तुम्ही अजून हे चालूच केलेलं नाही आहे कुठे. बरोबर. ते तर सो ती नेसेसिटी नाही आहे ती. ऍक्च्युली आपल्याकडे ती लक्झरी आहे जी बाकी ठिकाणी. आता मी तेच यामध्ये पण एक एक्झाम्पल देईन. आता समजा इथे एक मी फूड बिझनेस ओपन केला आणि मी जिम टाकली, तर आता माझ्यासोबत जर माझी एक नॉर्मल फ्रेंड असेल, मी तिला बोलेन की चल एक्सरसाइज करूया, तर ती विचार करेल. तेच जर मी तिला बोलले की चल जाऊन काहीतरी खाऊया, तर ती म्हणेल हात चल लगेच. तर तोच आहे ज्या फिटनेस इंडस्ट्रीमध्ये मार्केटिंग आणि हे का आपल्याला सांगावं लागतं, कारण की लोकांना अवेअरनेस नाही आहे अजून. मग तो अवेअरनेस देण्यासाठी आपल्याला बोलावं लागतं. आता फूड आणि हे बाकीचे ते सगळे नेसेसरी आहे आणि ते काय बोलतात एक शॉक आहेत की हां चल मला हे आज जाऊन करायचं आहे, ते खायचं आहे असं. पण तेच मी म्हणेन की तुम्ही फिटनेसला पण ना एक पॅशन किंवा तुमचा शॉक बनवा की मला जायचं आणि मला करायचं आहे, आज तर मी वर्कआउट करणारच जाऊन. असं जेव्हा होईल ना तेव्हा लोक अजून हेल्दी होतील. आणि अवेअरनेस म्हणजे आपण बऱ्याच वेळा प्रिव्हेंटेटिव्ह गोष्टीबद्दल बोलतो पण त्या बोरिंग पण वाटतात की आता मला गुडघे दुखायला नको आहेत पुढे जाऊन. तर लोक म्हणतात की आत्ता तर दुखत नाही आहेत तर आत्ता कशाला करू, असं एक असतं. पण पुढे जाऊन तुमचा गुडघा दुखायला लागला, तुम्ही डॉक्टरकडे गेला, डॉक्टरने एक्सरे काढला, ते म्हणले एक्सरे मध्ये काहीच नाहीये. बरोबर. तुम्ही जाऊन व्यायाम करा किंवा वजन उचलू नका आता, कारण नाव इट इज टू लेट. तुम्ही आधीच करायला पाहिजे होत्या या गोष्टी. अजून एक मी एक गंमत सांगेन. मी कसं चाळीत राहते, आमच्या मुंबईमध्ये मोस्टली तुम्ही बघाल तर चाळीत आहे. तर चाळीतले जे हाऊसवाईफ असतात ते बरंच त्यांची सकाळपासून कामं चालू असतात, बाहेर कपडे धुवा, हे करा ते करा. मग कुठे ना कुठे त्यांचं दुखणं असतंच की हे दुखतंय ते दुखतंय. मग माझ्या चाळीत कसं आहे, आता मी ट्रेनर आहे ना, मी आता एवढं सगळं शिकले, सर्वांना माहिती आहे. तर काही आलं ना की ते मला येऊन सांगतात की शर्वरी इकडे ना दुखतंय, ते दुखतंय, तर आता काय करू. तर मग मी त्यांना असं थोडंसं स्ट्रेचिंग वगैरे सांगते की चला थोडं स्ट्रेच करूया आपण, थोडंसं मूव्ह करूया. मग त्यांना असं बरं वाटतं, हां बरं वाटलं. पण मी त्यांना सांगते की हे रोज करा, पण ते काय त्यांच्याकडून होत नाही. त्यांचं असं आहे की तेवढं तेव्हा आम्ही करू. तर आता तू सोमय्या कॉलेजमध्ये केलंयस राईट, BSc स्पोर्ट्स अँड एक्सरसाइज, आणि तू SNC पण कोच आहेस. तर तू बऱ्यापैकी यंग कोचेस राईट. पण तुझ्या वयाचे जी मुलं आहेत, जे ॲथलीट्स आहेत, जे वेगळ्या वेगळ्या स्पोर्ट्समध्ये आहेत, बास्केटबॉलमध्ये, कोणी जुडोमध्ये, कोणी कबड्डीमध्ये, क्रिकेटमध्ये आहेत, तर तू त्यांना ट्रेन कसं करतेस? म्हणजे ते तुझ्याकडे काय प्रॉब्लेम्स घेऊन येतात आणि त्यांच्या फिटनेस लेवलला कसं तू मॅनिप्युलेट करते त्यांच्या स्पोर्ट्सनुसार? आता या प्रश्नावर एकदम मजेदार उत्तर आहे माझ्याकडे. एक सिच्युएशन सांगते मी तुम्हाला. आता मी कबड्डी खेळायची ना, आम्हाला नव्हतं माहिती जिम काय असते. तर मग आता मी तर शिकली आहे पूर्ण की काय एक्झॅक्ट सायन्स. पण आता जे माझ्या टीमचे ॲथलीट्स आहेत ते मला काय म्हणणार, आम्ही तर करतो रोज, आम्ही 1000 बैठका मारतो. तेव्हा आम्ही 1000 वगैरे बैठका मारायचो, एकदम सपाट्या मारायचो सुरुवातीला. हो सुरुवातीला. मग ते ठीक आहे, वर्कआउट. पण एन्ड्युरन्स, स्ट्रेंथ, अजिलिटी झालं, हे सगळे जे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत ना, ते आता त्यांना माहित नाहीये की आपण एन्ड्युरन्स. त्यांना बसून समजावं लागतं का तू त्यांना डायरेक्टली प्रोग्राम देतेस? आणि नाही, आता जर मी त्यांना समजवायला गेली ना पूर्ण, तर ते बोर होऊन जाणार, कारण की ते पण बोलणार आहे तर माझ्या एवढीच काय माहिती. म्हणजे हा तसं आहे ते. थोडंसं असतं ॲथलीट्स आहे की ही मला सांगते आता ते कशावरून करा. मग जर समज तुझ्याकडून जर रिझल्ट दिसतोय ना, आता मी स्वतः एक ॲथलीट आहे, त्यांना दिसतंय की मी रिझल्टिंग आहे, काहीतरी वेगळं. हा म्हणजे मी स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्यावरती माझ्या इंजुरी नंतर माझा रिझल्ट चांगला आहे, तर मग तो समोरचा ॲथलीट तुझ्यावरती विश्वास ठेवतो. सो आता हे आपल्या युथ पॉप्युलेशनचं झालं, लहान पॉप्युलेशन. पण जे एल्डरली लोक, तू जिम मध्ये पण कोच करते, सो कोणी वयस्कर लोक आली आणि तू फक्त 21 आहे राईट एज तुझं, तुला बघून कधी असं लोकांना वाटतं का की आता मी हिचं कसं ऐकू की ही मला काय सांगते? असं माझ्यासोबत खूप झालंय. म्हणजे मी जेव्हा 17 वर्षाची होते ना, तेव्हापासून ट्रेनिंग देते. हा 17 वर्षे म्हणजे आता 4 वर्ष होत आली. तर तेव्हा ना एका मी मोठ्या जिम मध्ये गेलेले, बरीच मोठी जिम आहे. तर तिकडे बरेच असे बिझनेसमॅन्स वगैरे येतात, सेलिब्रिटीज येतात, आणि मी खूपच लहान होती तेव्हा. तर मग तिकडे पर्सनल ट्रेनिंगसाठी ना एक सर आलेले, ते मे बी 54 समथिंग होते, बिझनेसमॅन होते.
तर त्यांना आमच्या मॅनेजरने इंट्रोड्यूस केलं की ही शिकवेल तुम्हाला. तर त्यांचं असं पटकन रिॲक्शन होतं की ये छोटी बच्ची शिकायची. तर मग मला पण असं वाटलं की अरे बापरे. पण नंतर जसं त्यांनी माझ्याकडून म्हणजे त्यांनी म्हटलं की चला ट्राय करूया, लेट्स ट्राय म्हटले की एक काय ट्रायल सेशन बोलतो ना आपण, तसं ट्रायल सेशन घेतलं. ओके. त्यामध्ये त्यांना फ्रोझन शोल्डरचा प्रॉब्लेम होता आणि बरेच, आणि एकदम बिझनेसमॅन, म्हणजे ते कसं असतं ना ते बिझनेसमॅन लोक की येतं त्यांचं लक्ष पूर्ण ते आपल्याच ओन वर्ल्डमध्ये असतात थोडेसे, तर त्यांना असं आपल्याला कमबॅक करावं लागतं की सर नेक्स्ट सेट करायचं आपल्याला, नेक्स्ट सेट करायचं. तर मग तसे होते. पण त्यांना मी स्टार्टिंगपासून एकदम व्यवस्थित त्यांना वॉर्मअप सांगितलं कसं करायचं, कसं मोबिलिटी ड्रिल्स, आणि ते पहिल्यापासून ट्रेनर सोबतच वर्क करतात. अच्छा. म्हणजे त्यांना असं वाटतं की म्हणजे ते एक चांगले की त्यांना वाटतं की ट्रेनर कोच असला पाहिजे असं. मग ते ना मला मध्ये मध्ये प्रश्न विचारायचे की मुझे तो पहले के ट्रेनर ने ये सिखाया था, तो अभी मैं ऐसे अभी ऐसे क्यों कर रहे हम, असं. म्हणजे बेसिकली त्यांचं असं असायचं की ते थोडं टेस्ट करत होते तुला, टेस्ट म्हणता येईल, ऍक्च्युली टेस्ट करत होते. मला ते वाटायचंच, कारण की सगळ्या ट्रेनर्सचा आपली आपली क्वालिटी असते शिकवायची. तुझं बघून मग त्यांना काय काय वाटलं? मग त्यांना तेच वाटलं. मग मी त्यांना आन्सर असं एकदम सायंटिफिक द्यायचे की मी त्यांना एक आन्सर एकदा दिलेलं की मी म्हटलं की जे पहले के ट्रेनर्स ने आपको सिखाया था वो रॉन्ग नहीं है. कारण की त्यांनी असंच विचारलं, तो वो रॉन्ग था क्या, ये राइट है क्या, असं विचारायचं. म्हटलं वो रॉन्ग नहीं है, बट जो स्पोर्ट्स साइंस है ना, एक्सरसाइज साइंस, वो मतलब अपडेट होते जाता है, म्हणजे ते चेंज होत राहतं टाइम टू टाइम. म्हणजे आज हे आले तर रिसर्च होऊन नेक्स्ट इयर काहीतरी वेगळं होईल. तर ती फील्ड आहे ना ती कंटिन्युअस असं चेंजिंग, त्यांची बॉडी पण कशी चेंज होत असेल. बरोबर. आता ते 45 मध्ये वेगळं ट्रेन करणार, 54 मध्ये वेगळंच ट्रेन करणार की तसं येते. मग तेव्हा त्यांना एक खूप आवडलं की ते म्हटलं की मुझे एक अच्छा लगा की तुमने उसको रॉन्ग नहीं बोला पहिले के ट्रेनर. मग त्यानंतर ते जे कंटिन्यू राहिले माझ्यासोबत. मग मी ती जिम सोडली तेव्हा ते बोलले की मुझे तो लगा अभी लाईफ टाइम तक तुम्ही रहोगे मेरे ट्रेनर. मग तिथूनच असं मग तसं त्यानंतर कॉन्फिडन्स वाढला. आणि मी खूप असं ओल्ड एज लोकांसोबत काम केलंय, त्यानंतर ऑनलाईन पण केलंय. सो येस. सो आपण खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टींबद्दल बोललोय, तुझ्या स्वतःच्या फिटनेस बद्दल प्लस तुझ्या कोचिंग बद्दल, ते पण वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीज ऑफ पीपल की ॲथलीट्स आले, यंग ॲडल्ट्स आले, ओल्डर पॉप्युलेशन झाले, इवन किड्स झाले. तर हा सगळा एक्सपिरियन्स तुला मिळालाय आणि तो आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल थँक्यू. वेलकम. सो आपण ह्याच्यावरती काम करत राहू पुढे, आणि मी तुम्हाला अपडेट करत राहीन की आम्ही तुमच्याकरता पुढे काय घेऊन येणार आहोत. सो तुम्ही पण ह्या पेजवरती अपडेटेड राहा.